पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग प्रकरणी 3 निवासी डॉक्टर 6 महिन्यांसाठी निलंबित, प्रत्येकी 1 लाखांचा दंड. विवाहितेला घरात डांबून 17 चटके. छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशांसाठी अमानुष प्रकार. पती आणि 2 नणंदांविरोधात पीडितेची पोलिसात तक्रार. देशात कोरोना रुग्णांची संख्या 3,000वर. 8 राज्यांमध्ये 100हून अधिक सक्रिय रुग्ण, तर केरळमध्ये सर्वाधिक 1,336 सक्रिय रुग्ण. मे महिन्यात पावसाचा उच्चांक. देशभरात विक्रमी 159 मिलीमीटर पावसाची नोंद. मुंबईतही 107 वर्षांतील सर्वाधिक पाऊस. नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखा आज जाहीर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची साधू महंतांसोबत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. मुंबई नागपूर प्रवास आता होणार सुसाट. समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं 5 जूनला लोकार्पण. इगतपुरी ते आमने 76 किलोमीटर टप्पा गुरुवारपासून सेवेत दाखल. कार असलेल्या आणखी 10,000 महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी. महिला आणि बालविकास विभागाच्या पडताळणीत धक्कादायक माहिती समोर. लालपरीचं 77व्या वर्षात पदार्पण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा. राज्यभरातील एसटी स्थानकांमध्ये उत्साहाचं वातावरण. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज रंगणार आयपीएलचा क्वालिफायरचा दुसरा सामना. मुंबई इंडियन्स आणि पंजाब पैकी कोण फायनलमध्ये जाणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.